हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द ग्रेट ताओ फ्लोज एव्हरीवेअर. द ग्रेट ताओ फ्लोज एव्हरीवेअर like a flood. It may go left or right. The myriad things derive their life from it and it does not deny them. When its work is accomplished, it does not take possession. It clothes and feeds the myriad things, yet does not claim them as its own. Often, regarded without mind or passion, it may be considered small. Being the home of all things, yet claiming not, it may be considered great, because to the end it does not claim greatness, its greatness is achieved. तो सार्वभौम ताओ सर्वत्र पसरत असतो. तो सार्वभौम ताओ सर्वत्र पसरत असतो महापुरासारखा. तो डावी उजवी घालत वाहत असतो. विश्वात अनंत वस्तुजगत त्यापासून निर्माण होत असते आणि ताओ त्याचा अस्वीकार करत नाही. हे कार्य पूर्ण होते तेव्हा तो त्यावर स्वामित्व गाजवत नाही. तो या अनंत वस्तू जगताला अन्न वस्त्र निवारा पुरवतो, तरीही तो त्यावर आपला मालकी हक्क सांगत नाही. तो मनातीत आणि वासनातीत आहे, म्हणून तो तुच्छ समजला जायची शक्यता आहे. सर्व वस्तू जगताचे निर्माण असूनही तो त्यावर दावा सांगत नाही. यास्तव तो महान म्हणून जाणला जातो. शेवटपर्यंत तो महानतेचा दावा करत नाही, त्यामुळे त्याला महानता प्राप्त होते. समग्रतेतील परिपूर्णता. लाओत्से सांगतो की तो सार्वभौम ताओ सर्वत्र पसरत असतो. महापुरासारखा तो डावी उजवी घालत वाहत असतो. लाओत्सेने ताओबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 1. ताओला कोठे शोधावा? याचे उत्तर ताओ कोठे नाही असा प्रतिप्रश्न विचारून ताओ सर्वत्र आहे असे द्यावे लागते. जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये ताओ सर्वत्र आहे. ताओ विश्वाच्या कानाकोपऱ्यात कणाकणात सामावलेला आहे. ताओ सूक्ष्म जड अशा वस्तू जगताच्या रंध्रारंध्रात नसानसात भरलेला आहे. ताओचे अस्तित्व नाही अशी येथे एकही जागा नाही, वस्तू नाही. सर्व विश्व ताओमय आहे आणि ताओ त्या पलीकडे उरलेला आहे. ताओने सर्व विश्व व्यापलेले आहे. 2. ताओ सार्वभौम आहे. सार्वभौम याचा अर्थ ताओ त्याचा तो प्रवाहित होत असतो. ताओ सर्वत्र पसरत असतो आणि तोही डावी उजवी घालत महापुरासारखा त्याचा तो पसरतो. त्याला अटकाव नाही, कसल्याही नैसर्गिक किंवा आणखी कसल्या मर्यादा नाहीत. तो दशदिशांनी पसरत असतो. येथे पसरत असतो असे म्हटले आहे, पसरतो असे म्हटलेले नाही. पसरत असणे हा ताओचा स्वभाव आहे. पसरणे ही ताओची एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे, त्याला खीळ नाही. यास्तव आपल्या ऋषींनी ब्रह्म अशी संज्ञा वापरलेली आहे. त्यातील चैतन्याला त्यांनी आत्मा अशी संज्ञा वापरलेली आहे. ब्रह्म याचा अर्थच पसरणे, सतत पसरत असणे असा आहे. हे संपूर्ण विश्व सतत कोणीकडून तरी कोणीकडे जात असते, प्रवाहित होत असते. अशी अनेक विश्वे ब्रह्मात आहेत. या सर्व विश्वांसह आत्मब्रह्म एका जागी कधीही थांबलेले नसते. यामुळेच भगवंत श्रींनी मी परमात्म्यापेक्षा उत्तम पुरुष निराळा आहे असे गीतेत सांगितले आहे. या उत्तम पुरुषाच्या केंद्रासभोवती ब्रह्म पसरत असते, प्रवाहित होत असते. याचा अर्थ असाही आहे की त्या उत्तम पुरुषाला केंद्र करून ब्रह्म योगेश्वरांसभोवती फेरे घेत असते. 4. ताओ प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत पूर्ण आहे, म्हणून तो परिपूर्ण आहे. ताओच्या पूर्णतेत समग्रता आहे. याचबरोबर तो प्रवाहित आहे. हे ताओचे वैशिष्ट्य आहे. असे हे वैशिष्ट्य फक्त ताओतच आहे. अशा प्रकारे समग्रतेतील पूर्णत्व असलेला ताओ हा एकमेवाद्वितीय आहे. उदाहरणार्थ, एका बीजामधून वृक्ष निर्माण होतो. तो खूप उंच वाढतो, बाजूला पसरतो, त्याला फांद्या येतात, त्याला पाने फुले फळे येतात. अशा प्रकारे वृक्ष पूर्ण होतो. परंतु याचबरोबर वृक्ष प्रवाहितही होतो. तो फक्त त्याचा तो वाढून जीवन संपन्न करत नाही, तर त्याच्या फळांमधील बीजांपासून अनेक वृक्ष निर्माण होतात.
अशा अर्थी वृक्ष पसरत राहतो. अशा प्रकारे या सृष्टीतील वस्तुजगत आपल्यामधून अनेक वस्तू निर्माण करत राहते. हाच ताओ असतो. तो व्यक्तिशः जीवन पूर्ण करत असताना त्याशिवाय तो पसरत असतो. यालाच लाओ त्से येथे ताओ समग्रतेत पूर्ण आहे असे सांगतो. समग्र स्वीकृती. लाओ त्से सांगतो की विश्वात अनंत वस्तुजगत त्यापासून निर्माण होत असते आणि ताओ त्याचा अस्वीकार करत नाही. येथे ताओमधून अनंत अमोज वस्तू निर्माण होत असतात. त्यात आपल्या दृष्टीने परस्पर विरुद्ध वस्तूही निर्माण होतात. अशा या दोन्हीचाही ताओ कधीही अस्वीकार करत नाही. तसे नसते तर एकाच्या विरुद्ध असलेली वस्तू ताओमधून निर्माण होताच क्षणी नष्ट झाली असती. याचा अर्थ त्या दोहोत ताओच्या दृष्टीने परस्पर विरुद्ध असे काहीही नाही. तसे असते तर अशा वस्तू मुळातच निर्माण झाल्या नसत्या. कारण या विश्वात ताओला नको असलेले निर्माण होऊ शकत नाही. त्याच्या मर्जीशिवाय येथे काहीही होणे शक्य नाही. जो विरोधाभास आहे तो आपल्यामुळे आहे. मूलतः येथे काहीही अस्वीकारार्ह नाही. कारण त्या आपल्या दृष्टीने असलेले अस्वीकारार्ह सृजनासाठी वापरत नाही. हा आपला दोष असतो. अन्नधान्य माणसाला जगण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु आपण करंटेपणाने त्याची दारू तयार करतो. दारू औषधात वापरली जाते, त्यामुळे तीही उपयुक्त होते. परंतु आपण ती नशा आणण्यासाठी यथेच्छ पितो. त्या नशेत भरपूर प्रमाद करतो. म्हणजे जागृत राहून जीवनाचा कैवल्यानंद घ्यायच्या ऐवजी आपण मुद्दामहून दारू पिऊन झिंगून जीवनाचा तमाशा करतो. झोटिंग महाताकदवान असतात. त्या त्यांच्या ताकदीचा उपयोग सृजनासाठी होऊ शकतो. त्यामुळे विधायक कार्य होऊ शकते. परंतु आम्ही त्या शक्तीचा दुरुपयोग करून विध्वंस करतो. डोके घालतो, निरपराध माणसे मारतो. स्त्रियांची अब्रू लुटण्याचा लांछनास्पद पराक्रम करतो. अणूचा उपयोग विधायक कार्यापेक्षा बॉम्ब तयार करून विनाश करायला आम्ही उत्सुक आहोत. काही जणांना इतरांपेक्षा बौद्धिक ताकद, कौशल्य जास्त आहे. त्याचा उपयोग ते फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी करतात. त्याचा उपयोग करून ते त्यांची तिजोरी भरतात. परंतु ते ज्यांना ही ताकद नाही त्यांच्या कल्याणाकरता वापरत नाहीत. समाजाच्या भल्यासाठी, सार्वजनिक विधायक कार्यासाठी वापरत नाहीत. आमची समाजसेवेची कल्पना म्हणजे मंदिरे उभारणे आणि प्रसादाच्या मोहक नावाखाली तेथे मोफत अन्नदान करणे. या प्रसादाच्या रांगेत कोण उभे राहतात हे डोळसपणे कधी पाहिले आहे का? परंतु याची आम्हाला कदर नाही. कारण अन्नदान करण्यात तथाकथित वैयक्तिक भौतिक प्रसिद्धी आणि आध्यात्मिक पुण्य मिळवण्याचाच विचार दडलेला आहे. त्याचे काय? ताओच्या इच्छेने येथे द्वंद्व आहे आणि ते सकारात्मक दृष्टी ठेवल्यास सर्व उपयोगी आहे. त्यातून आपल्याला काही अयोगिक वाटलेच तर त्याचा स्वीकार करू नये आणि अस्वीकारही करू नये. ताओ जे निर्माण करतो ते वैश्विक विचार करता निरुपयोगी नाही. अनेक गोष्टी आपल्याला वाटतात म्हणून त्या वाईट आहेत असे नाही. सर्व ताओचा प्रसाद आहे. यातच आपण ताओमय जीवन जगायचे आहे. यातच मानवाचे भले आहे. हरि ओम.